मागं मी एकदा तुमचं ऋणझुणू ऐकलं होतं. त्याही वेळेला मला त्यातलं म्हणजे ऋणझुणू खूप जणांनी म्हटलेलं ऐकलं आहे, पण तुम्ही जे म्हटलं होतं ना ते फार काहीतरी वेगळं विलक्षण होतं. मला अशी आहे की तुम्ही प्रयत्न करा. पनी 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 निसा 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 रे मा रे मा 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 रे निसा. ऋणझुणू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. सुमन सुगंधो रे भ्रमरा भ्रमरा. असा आहे तो भ्रमर. आता तुमच्या म्हणजे मनात आलं असेल की कागदातनं तो भ्रमर बाहेर आलाय. हो ना, ॲक्च्युली आला. आणखीन त्याच्यामध्ये पुढेही आणखीन जरा आणखीन याच्यामध्ये ऐकवान आहे. भ्रमरा सुमन सुगंधो रे भ्रमरा भ्रमरा सुमन सुगंधो रे भ्रमरा. परिमळू वेदगदो रे भ्रमरा परिमळू वेदगदो रे भ्रमरा भ्रमरा. ऋणझुणू रे भ्रमरा ऋणझुणू 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 ऋणझुणू. क्या बात है. तेच सांगते की शब्द हा अर्थपूर्ण उच्चारण, सूरसुद्धा अर्थपूर्ण त्या वजनाने लावणं हे सुगम संगीतात खूप कठीण गोष्ट आहे.